उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नामुळे जिल्हा नियोजन निधीतून गव्हाण गावातील मलाठ मैदान ते बाळकृष्ण कोळी यांच्या घरापर्यंतच्या महत्त्वपूर्ण अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामास प्रारंभ झाला आहे। या कामामुळे दीर्घकाळ रखडलेली ग्रामस्थांची मागणी अखेर पूर्णत्वास येत असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे। या रस्ते कामाचा शुभारंभ पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य आणि ज्येष्ठ नेते भाऊशेठ पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। प्रारंभ सोहळ्यावेळी बोलताना उल्वानोड महिला मोर्चाच्या अध्यक्षा योगिता भगत यांनी सांगितले की ग्रामविकास हा आमदार महेश बालदी यांच्या प्राधान्यक्रम असून पायाभूत सुविधांच्या उभारणीमध्ये उरण तालुका जलद गतीने प्रगती करत आहे। गव्हाण परिसरातील या रस्त्याच्या काँक्रिटीकरणामुळे नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि कायमस्वरूपी रस्ता उपलब्ध होणार आहे। कार्यक्रमासाठी गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय घरत, उल्वानोड महिला मोर्चाच्या अध्यक्षा योगिता भगत, कैलास कोळी, जयवंत देशमुख, मयूर ठाकूर, राकेश कोळी, प्रसन्न कोळी, वामन कोळी, अशोक कडू, उषा देशमुख, योगिता भगत, सुहास भगत, सदानंद देशमुख यांच्यासह ग्रामस्थ आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्थानिक ग्रामस्थांनी रस्ते कामाच्या शुभारंभाबद्दल समाधान व्यक्त करत आमदार महेश बालदी यांचे आभार मानले आहेत। नमस्कार। आज गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील गव्हाण या गावामध्ये अंतर्गत रस्ता मलाठ ते स्मशानभूमीपर्यंतचा जो अंतर्गत रस्ता आहे तो आमदार माननीय आपले उरण विधानसभेचे आमदार महेश बालदी साहेब यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजनमधून जनसुविधा याच्यातून केलेला हा जो रस्ता आहे तो गव्हाण गावातील एक विकास काम आणि या गव्हाण गावामध्ये आता गेले कित्येक दिवस आम्ही विकासाच्या कामांचा एक मालिकाच सुरू केलेली आहे। आपल्या आता ह्याच्या आधी 2 भूमिपूजन झालेले आहेत। त्या भूमिपूजनाला देखील आपण सर्वजण उपस्थित होतात आणि आज हे भूमिपूजन आपल्या गावचे माजी पंचायत समिती सदस्य भाऊशेठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे आणि त्या भूमिपूजनासाठी उपस्थित गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत साहेब, गव्हाण गावचे ज्येष्ठ नेते जयवंत देशमुख साहेब, अशोक कडू साहेब, तसेच इतर सर्व मान्यवर आणि गव्हाण गावच्या सदस्या उषा देशमुख मॅडम, कैलास कोळी साहेब, हे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम इथे भूमिपूजनाचा संपन्न होत आहे।